नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या मयुरी मॅथ्स टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. आणि आज जो मी तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आलेली आहे तो टॉपिक आहे मेजर्स ऑफ ट्रायंगल्स. विद्यार्थी मित्रांनो, ट्रायंगल्स सर्वांना माहीत आहे, पण त्यामध्ये काय आहे ते चला बघा. The sum of the measures of the angles of a triangle is 180 degree. म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूचे जे अँगल असतात, त्रिकोणाला तीनच अँगल असतात, तर त्या तिन्ही अँगलचं जे मेजरमेंट असते ते 180 डिग्री असते. ते कसं असते तर ते आपण एका मॉडेलच्या थ्रू मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. कारण तुम्हाला 180 डिग्री असते हे तर माहीत आहे, पण कसं असते हे जर मी तुम्हाला मॉडेल थ्रू सांगितलं तर तुमचं लवकर लक्षात राहील. तर बघा, यासाठी आपण एक हे मॉडेल बनवलेलं आहे. बघा, यामध्ये हा एक ट्रायंगल बनवलेला आहे आणि यावरून मी तुम्हाला आता एक्सप्लेन करून सांगते. तर बघा, आता मी एक स्ट्रेट लाईन काढलेली आहे आणि याच्यामध्ये अँगल काढलेले आहे. एक अँगल आहे AOC, नंतर COD आणि एक DOB, असे हे तीन अँगल काढलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा आहे आपला प्रोटेक्टर. आता हा प्रोटेक्टर जर मी AB या लाईनवर आणि O या बिंदूवर हा जर बरोबर मिड पॉईंट ॲडजस्ट केला आहे, तर बघा मला काय दिसतंय की हा जो माझा अँगल जो फॉर्म झालेला आहे हा 180 डिग्रीचा अँगल आहे. तर या 180 डिग्रीच्या अँगलमध्ये बघा, मेजर ऑफ अँगल AOC एक हा अँगल प्लस मेजर ऑफ अँगल COB हा, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, या दोन अँगलचं मेजरमेंट मिळून किती आहे? 180 डिग्री. आणि 180 डिग्री असेल तर आपण काय म्हणतो त्याला? लिनियर पेअर अँगल. तशाच प्रकारे तुम्ही हा अँगल आणि हा अँगल, हे तिन्ही अँगल पण सुद्धा 180 डिग्री दाखवू शकता. बघा, मेजर ऑफ अँगल AOC प्लस मेजर ऑफ अँगल COD प्लस मेजर ऑफ अँगल DOB. बघा काय लिहिलं आहे मी? 180. म्हणजे या तिन्ही अँगलची जे ॲडिशन आहे ती कशी आहे? 180 डिग्री आहे. तर आपण या अँगलला AOC अँगलला P म्हटलेला आहे, त्यानंतर COD या अँगलला आपण Q म्हटलेला आहे, आणि हा जो लास्ट अँगल आहे आपला अँगल DOB या अँगलला आपण R म्हटलेला आहे. तर बघा, याच्यासाठी आपण हे तीन तुकडे केलेले आहे एका कागदाचे, आणि ते जे छोटे छोटे जे पीसेस केलेले आहेत हे, तर यावरून आपण तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवणार आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आता हे जे मी PQR हे जे छोटे पीसेस केले होते हे इथे ॲडजस्ट केले. बघा, मग या तीन पीसेस मिळून हा 180 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. आता हे पीसेस मी तुम्हाला या ट्रायंगलमध्ये लावून दाखवते. जर इथे ते प्रॉपरली फिट झाले तर आपण समजून घेऊ की हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलचं मेजरमेंट सुद्धा 180 डिग्री आहे. नो, तर इथे जे मी हे जे तीन पीसेस केले होते PQR, हे या ट्रायंगलमध्ये इथे फिक्स बसलेले आहे. दिसते का? PQ आणि R. म्हणजेच काय, तर कुठलाही जरी ट्रायंगल असेल तर त्या ट्रायंगलचं मेजरमेंट 180 डिग्री असते, हे आपण प्रूव्ह करू शकतो. आणि आपल्या हा जो ट्रायंगल आहे, आपण डेफिनेशन काय लिहिली होती की द सम ऑफ द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. धन्यवाद.